नमस्कार, आत्मानंद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आत्ताचे वाजले सकाळचे 7:15. आपल्याला करायचं आहे ढोकळा. पण आपली सुरुवात सकाळचे चहापासनं. तर आता तुम्हाला शुभ सकाळ. सकाळी सुरुवात माझी चहापासनं. तर आपल्याला करायचं आहे ढोकळा. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे डाळीचं पीठ. पण आपल्याला सुरुवात खूप पहिल्यापासून करायचं आहे. पार डाळीच्या पिठापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर मग आता मी दळण काढते डाळीचं. आपल्याकडे डाळीचं पीठ थोडंसं जे म्हटलं चला, तर आता आपण थोडीशी डाळ दळू म्हणजे आपलं पीठ अजून जास्त होईल. आपल्या एवढ्या पिठात ढोकळा होणार नाही आहे, तर मग आता मी डाळ दळून घेणार आहे अजून थोडीशी. डाळ टाकली आता मी गिरणीमध्ये. पण लावून झालेलं आहे आता आपल्या पिठाचा. तर आपण आता डाळ दळून घेऊ. आणि रवा पण आपल्याकडे थोडासा बारीक शिल्लक नाही आहे, तर मी थोडंसं मिक्सरमध्ये पण थोडा बारीक करणार आहे. मी आधी डाळ दळून घेणार आहे. आपली डाळ झाली दळून, आता मी काढून घेते त्याच्यातून पीठ गिरणीतून. तेवढ्या पिठामध्ये आपला ढोकळा झाला नसता, म्हटलं चला आपण थोडीशी डाळ पण दळून घेऊ. आज कसा रविवार आहे, रविवारची सगळ्यांना सुट्टी असते, मग त्याच्यासाठी म्हटलं चला मस्त आज गरम गरम ढोकळा करून घेऊ. आता मला ढोकळ्यासाठी लागणार आहे थोडंसं बारीक रवा. तर हा थोडासा जाड रवा आहे, तर मी याला थोडंसं आपलं मिक्सरमधून फिरून घेणार आहे, म्हणजे हा थोडासा बारीक होऊन जाणार आहे रवा आपला. असा थोडासा रवा बारीक करून घेतलेले आहे आधी. आणि आईंची पण आता आंघोळ झालेली आहे. आईंना पण माझ्यासारखं सकाळी सकाळी चहा लागतो. आमच्या दोघींची सुरुवात म्हणजेच चहापासून सुरुवात होती. आमच्या दोघींचा सकाळी सकाळी एकदा चहा होऊन जातो. माझा झालेले घेऊन आता आईंचा चहा पण मी देणार आहे. आता आईंचा पण चहा गाळून झालेले, मी देते आईंला चहा. तर आपल्याला पण आता ढोकळ्याची तयारी पण करायची आहे. हरे कृष्ण मग. हरे कृष्ण. चहा घेत आहे आता मग आई. आता सुरुवातीला ढोकळ्यासाठी लागणारे साहित्य आपलं पहिले लिंबाचा रस घेतलेले मी 1 चमचा. इकडं बारीक करून रवा घेतलेले. इकडं साखर घेतलेली. इकडं बुंदीचा कलर आहे. मी हळद नाही टाकत शक्यतो, बुंदीचा कलरच टाकत राहते. आणि 1 ग्लास पाणी घेतलेले आणि मीठ घेतलेले चवीनुसार. तर मग आता आपण सुरुवात करू. इकडे उठलेले आता कृष्ण कृष्ण आता कॅमेरा पकडणार आहे. आता मग एकटीने पकडलं इतकं काही. आता कृष्णाला बळच उठवलेले. कृष्ण म्हणतो आज रविवारी मला झोपून दे थोडंसं. म्हटलं रविवार काही नाही, म्हटलं आता उठ पहिले. आता कृष्णाला मी पण चहा करून देणार आहे, म्हणजे सगळी झोप उठणार आहे त्याचीवाली. आणि तो आता कॅमेरा पकडणार आहे. का रे आंघोळ करायची, आंघोळ करायची का? मग आता आपली ढोकळ्याची सुरुवात कृष्णाची आंघोळ झाल्यावरती आपण सुरुवात करणार आहे ढोकळ्याची. त्याला मी त्याचं पाणी काढते आंघोळीचं. झालेले आता कृष्ण दादाची आंघोळ. आता मस्त चहा पितोय. आणि आत्मानंदाची, आईंची आणि माझी आणि वेदची आमची सकाळची सुरुवात चौघांची सकाळची चहापासून लागली. आम्हाला दोघींना आंघोळ झालं का पहिला चहा लागतो. आणि आत्मानंदाला आणि वेदला दोघांना पण उठल्या उठल्या लगेच चहा लागतो. त्यांना लहानपणापासूनची सवय आहे की उठल्या उठल्या पहिले चहा दूध प्यायचं. आणि कृष्णाला काय एवढा चहा आवडत नाही, त्याच्यामुळं काय त्याला असला तर असला किंवा तो चहा घेत पण नाही शक्यतो. आता तर आपण करणार आहे ढोकळ्याची सुरुवात कृष्णाचा चहा झाल्यानंतर. चला मग आता आपण करणार आहे ढोकळ्याची सुरुवात. त्याच्यासाठी मी 1 मोठा ग्लास पाणी दाखवलेलं होतं, तेवढा 1 मोठा ग्लास पाणी टाकते. आणि आम्हाला कसं सगळ्यांनाच ढोकळा आवडतो, त्याच्यामुळे अजून 1 छोटा ग्लास पाणी टाकते. असे मी 1.5 ग्लास पाणी टाकून झालेले आता आपलं. आणि साखर घेतलेली होती, साखर पण टाकणार आहे त्याच्यामध्ये, चवीनुसार साखर टाकणार आहे. आणि 1 चमचा लिंबाचा रस घेतलेला होता, तो पण टाकणार आहे मी आता याच्यामध्ये. आणि आपण रवा घेतलेला होता, रवा पण टाकणार आहे. 1 वाटी रवा घेतलेली मी याच्यासाठी ढोकळ्यासाठी. आणि थोडासा बुंदीचा कलर. हळदीने कसं थोडंसं लालसर कलर येतो, हळदीने छान बुंदीच्या कलरने छान कलर येतो ढोकळ्याला. त्याच्यासाठी मी कायम बुंदीचा कलर वापरत राहते. आणि मीठ मी कसं झाकणात घेतल्यावरच मला अंदाज येतो, तर मी झाकणात घेऊन मीठ टाकणार आहे आपलं अंदाजानुसार. हे सगळं आपलं मिश्रण
असं पूर्ण फिरून घेऊ आपण. थोड्या वेळ 2-1 मिनटं हलवून घेऊ आपण सगळं मिश्रण. आता आपलं मिश्रण पूर्ण हलवून झालेले आहे आणि आता आपण हे पीठ दहायचं घेतलेलं होतं, तर आता तेलात चाळून घेऊ आपण, म्हणजे त्याचे गुठळ्या असतील तर फुटून जातील. एक चाळणीने आता चाळून घेतले आणि आपण लागण तसंच टाकणार आहे. आपलं पीठ असं थोडंसं पातळ, म्हणजे भज्याच्या पिठाच्या पेक्षा थोडंसं पातळ करायचं आहे. अशा गुठळ्या राहतात, त्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ टाकल्यावरती ते लवकर फुटत नाही, म्हणून मी आधी चाळून घेणार आहे. आता आपण पातेल्यामध्ये चाळलेलं पीठ थोडं थोडं टाकून घेणार आहे. आपल्याला लागून तसंच आपण पीठ टाकणार आहे. हे पहिले हलवून घेणार आहे पीठ. आणि एकाच साईडने हलवायचं आहे आपल्याला, अशी डबल साईडने हलवायची नाही. हे बघा, अशा प्रकारे मी पातळ पीठ करून घेतलेलं आहे आपलं. आणि त्याच्यामध्ये आता एक इनोची पुडी टाकणार आहे आपण, संपूर्ण टाकणार आहे. ज्यावेळेस आपल्याला ढोकळा लावायचं राहतं त्या टायमाला इनोची पुडी टाकायची राहते, आधीच मी टाकायची. आता मी इनोची पुडी टाकलेली आहे आणि आता ही इनोचं आणि डाळीचं मिश्रण आपण पूर्ण हलवून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे. इनोची पुडी टाकल्यावरती चांगलं बुडबुड्या येतं त्याला. बघा, चांगलं आता फुगत आले आपलं पीठ. मस्त हलवून घ्यायचं आहे आता. बघा, तुम्ही पण बघा किती छान झालेली आहे आता पीठ आपलं. अर्धा मिनिट याला पूर्ण हलवून घ्यायचं. आपले पीठ झालेले हलवून आणि मी घेतलेले ढोकळ्यासाठी आता एक मोठी कढाई घेतलेली आहे. मोठ्या कढाईमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं होतं आणि त्याच्या थोडंसं खाली आपण एक ताट घेतलेली आहे. त्याच्यात आपल्याला ढोकळा लावायचा आहे. मग त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊ आता. एका ताटाला मी तेल लावून घेतलेले आहे आणि आपल्याला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे चांगलं. आपला ढोकळा टाकत नाही आणि लवकर निघतो. आणि मी या पिठामध्ये पण थोडंसं तेल टाकून दिलेलं आहे थोडं. आता आपण जेवढं ढोकळ्याचं पीठ होतं तेवढं एका ताटात ओतून घेणार आहे. आता एका कढाईमध्ये मी आपलं पिठाचं ताट ठेवून झालेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं मापाचं पण ताट ठेवणार आहे, म्हणजे आपली वाफ बाहेर जाणार नाही. हे एकदम मापाचं ताट आहे आणि त्याच्यावर मी खलबत्ता पण ठेवणार आहे, म्हणजेच आपली वाफ बाहेर जाणार नाही. आणि ढोकळा होईपर्यंत म्हटलं चला आज यांना पण उपवास आहे, तोपर्यंत पापड्या आणि शेंगदाणे करून घेऊ आपण.
चला आज यांना पण उपवास आहे, तर तो पर्यंत म्हटलं डोकळा होईपर्यंत पापड्या पण तळून घेऊ आणि थोडेसे तिखट शेंगदाणे पण करू. तिखट शेंगदाणे एकदम कुरकुरीत शेंगदाणे लागते. आणि आता मी फोडणी पण देणार आहे ढोकळ्याला या कढईमध्ये. तर मग आता आपण ताजा कढीपत्ता पण घेऊ. आपले शेंगदाणे थोडेसे अजून तळून यांना खूप असे कुरकुरीत शेंगदाणे लागत राहतात. शेंगदाणे झालेले तळून आणि त्याच्यासाठी मी घेतलेले लाल तिखट आणि मीठ. थोडंसं आपण मीठ भरभरून घेणार आहे याच्यावरती शेंगदाण्यांवरती आणि थोडंसं लाल तिखट पण घेणार आहे टाकून. आणि एकदम छान लागतात शेंगदाणे आपले तिखट शेंगदाणे. आणि हलवून घेऊ. यांचा पण नाश्ता झालेला आता करून. तोपर्यंत आपण मस्त ताजा कढीपत्ता घेऊन येऊ. आपला ढोकळा होत नाही तोपर्यंत. हे बघा कृष्ण दादाने आपलं मस्त कढीपत्त्याचं झाड लावलेलं होतं आणि कढीपत्त्याला केवढे मोठे पानं आलेले. इथं शेजारी पण एक कढीपत्ता आहे. तर आई म्हणे तर याची पानं लवकर तोडायची नाही, म्हणजे लवकर आपला कढीपत्ता मोठा होणार नाही. तर मग आता आम्ही अजूनपर्यंत याचे काही पानं तोडलेले नव्हते, पण आता थोडेसे पानं मोठे झालेले. तर म्हटलं चला आता आपण थोडासा कढीपत्ता घेऊ याच्यावाला. मी आता याचेवाले दाण्यानंतर फक्त थोडेसे पानं घेणार आहे आपल्या ढोकळ्याच्या फोडणीपुरते. आणि कृष्णाने लावलेले बरं का हा कढीपत्ता. चला आता बघून घेऊ आपला ढोकळा झालेला का. मस्त फुगेले हो. आता मला भूक लागली. आता आपला ढोकळा झालेले तो काढून घेऊ. आता पटकन काढून भूक लागली. एक तर सकाळी उठून गेले. मस्तच झालं. मस्त फुगला. क्या खायला आता याच्या वड्या करून घेते ढोकळ्याच्या. मस्त शिजलेले. आता माझ्या झालेले आपल्या ढोकळ्याच्या वड्या पाडून. तर आता मी देणार आहे फोडणी. तर फोडणीसाठी साहित्य घेतलेले मी जिरे घेतलेले, मोहरी घेतलेले, कढीपत्ता घेतलेले, हिरव्या मिरच्या कापून घेतलेले आणि खोबरं घेतलेले. तर आता कोथिंबीर आपल्याकडे शिल्लक नाही आहे, तर मी त्याच्याऐवजी खोबरं घेतलेले. आपण फोडणी देऊन घेऊ आता. जिरे, मोहरी, आधी हिरव्या मिरच्या तळून घेणार आहे. कढीपत्ता टाकला तर लवकर तळत नाही. आता आपण ढोकळ्यावरती आत्ताच आत्मानंद उठलेले, वेद पण उठलेले. मी म्हटलं ना तुम्हाला उठल्या त्यांना लगेच चहा लागतो. अरे कृष्ण कर आत्मानंद. नाही मी करू का? हा कर. हरे कृष्ण. आणि चहा ना पहिला उठल्या दादा आत्मानंदाला कृष्णाला त्यांना ना कढीपत्ता असं मध्ये आलेला आवडत नाही, पण आता मी टाकलेले. त्यांना प्लेनच आवडत. आता मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते. ती जाळी पण पडलेली आहे आपल्या ढोकळ्याला. खाऊन बघू. मस्तच झालेले. छान झालेले. खायची ढोकळ्यासाठी मस्त चटणी केलेली होती. आता कृष्ण चटणी करतोय, म्हणजे करून झालेले. आता फक्त थोडीशी परतवायची होती, तर परतून घेऊन राहिला. आणि आत्मानंद वेद बघते मी आता काय करते ते. आत्मानंद काय करतो? ए आत्मानंद
ढोकळा खाऊन झालेले आणि आता पोट भरलं. तर आता आत्मानंद तू ढोकळ्याचं काय करतोय असं? ढोकळा कसा झाला आत्मानंद? आत्मानंद ढोकळा कसा झाला? छान झाला. आणि इकडे बघा आता सकाळी सकाळी उठून झालं, चहा पाणी झालं आहे की नाही वेद? आत्मानंद वेद रुसलेले आता माझ्यावरती, थोड्याशा खोड्या काढीत होता ना, ओरडली थोडीशी त्याला, तर मग आता दोघं चिडले आहे ना आत्मानंद. आत्मानंद जर व्हिडिओ मध्ये नसला तर खूप शांतता वाटती. आता मस्त आत्मानंद वेद तिघ उठलेले, आता भारी वाटू राहिलं. एवढा टाइम उठलेले नव्हते तोपर्यंत शांतता होती आणि त्याच्यामुळं आपली व्हिडिओ पटकन करून झाली. नाहीतर मधी करता ना आपल्या व्हिडिओला खूप टाइम द्यावा लागतो. अरे वा, स्वतःच्या पोटात नाही का भाईला खाऊ घालतो आत्मानंद. ए आत्मानंद चावण बर का तू, तुला चावण आत्मानंद, भाई चावण तुला. मस्त चालू आहे आता आमचं झालेले ढोकळा करून. मस्त आता आम्ही पण गरम गरम नाश्ता करणार आहे आणि तुम्ही पण या आपला नाश्ता करायला. आत्मानंद ढोकळा खातो मला सांगू राहिला. आणि आजचा तुम्हाला आपला ढोकळा कसा वाटला, कसा केलेले मी, तर नक्की सांगा मला, कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आपल्या चॅनलला आणि आत्मानंद यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. खूप मेहनत घेतो आम्ही. आणि आत्मानंद हरे कृष्ण राहिलं ना करायचं. हरे कृष्ण हरे कृष्ण. बाय बाय. आणि हा तू ओम साईराम म्हणतो ना. आणि कृष्ण तू रे ए तू काय म्हणतो? काहीच नाही. कस काय असं कसं? जय हरी बोल ना. तर मग आता कृष्ण कडलं जय हरी. बाय करायचं राहिलं ना, मग कर ना. बाय 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 बाय.